नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे दीपस्तंभ फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आणि आपण 1 जूनला येणाऱ्या ग्रुप सीच्या दृष्टिकोनातून अनुषंगाने आपण पेपर अनालिसिसवर आधारित लेक्चर घेत आहोत. त्यातील आजचा जो पेपर आहे तो आहे 24 सप्टेंबर 2017चा आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क. आता आपण बघूया की प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात. 21 नंबरचा जो प्रश्न आहे 21 नंबरचा, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी कमी आहे? नागरीकरण म्हणजे शहरीकरण. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जे आहे हे कोकणातील जिल्हे आहेत, साऊथ कोकण मधील. इथे देखील नागरीकरणाचं प्रमाण कमीच आहे. परंतु या ठिकाणी हा गडचिरोली जो आहे, तर गडचिरोलीमध्ये फॉरेस्ट कव्हर एरिया जर बघितला, नाही म्हटला तर 74% पर्यंत आहे सर्वाधिक फॉरेस्ट कव्हर एरिया. आणि त्याच्या मागचे कारण देखील असे आहेत की त्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नक्षलाइज एरिया आहे आणि नक्षलवादी प्रचंड प्रमाणामध्ये तिथं असल्यामुळेच फॉरेस्ट कव्हर एरिया जास्त आहे. आणि त्या भागामध्ये ट्रायबल लोक खूप जास्त आपल्याला पाहायला मिळतात. ट्रायबल एरिया आहे आणि तिथे उद्योग क्षेत्रांचा पाहिजे तो म्हणण्यापेक्षा उद्योग विरहितच जिल्हा आहे, हे लक्षात घ्या. आणि उद्योग विरहित जिल्हा असल्यामुळे तिथे काम मागणाऱ्या हातांना काम मिळत नाहीये. म्हणून या ठिकाणी शिक्षणासाठी असो किंवा उद्योगासाठी, व्यापारासाठी त्या भागामध्ये स्थलांतरच होत नाहीये. आणि म्हणून तो जो एरिया आहे, तो जे जिल्हा आहे, तर तिथं नागरीकरण कमी आहे. हे आपल्याला अमांतर जर वाचन असेल तर आपल्याला सहजतेने अशा प्रश्नांचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 22 नंबरचा जो प्रश्न आहे, जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. एकीकडे नदी आहे आणि एकीकडे धरण आहे. एकीकडे काय? नदी आणि एकीकडे धरण. आता याच्यामध्ये जर बघितलं दूधगंगा, आता दूधगंगा, वेळवंडी, कृष्णा आणि भोगावती या काय आहेत? या नद्या आहेत. आता याच्यामध्ये आपण कशा स्वरूपाचे उत्तर आले पाहिजे, म्हणजे आपल्याला चारही पर्याय आलेच पाहिजे असं काही नाहीये. ओके, आता बघा, सगळ्यात सोपं काय आपल्याला की पंचगंगा जी आहे, तर कुंभी, कासार, तुळस, भोगावती आणि सरस्वती मिळून 5 नद्यांचं एकत्रीकरण करून जी पंचगंगा आहे त्याच्यातली भोगावती कोल्हापूर पासून 55 किलोमीटर पश्चिमेकडे, तर भोगावतीवर या ठिकाणी राधानगरी आहे. ओके, काय? राधानगरी. मग याच्यामध्ये डीचं एक कुठे आहे? तर 3 पर्यायांमध्ये एक दिसतोय, पण 1 नंबरच्या पर्यायामध्ये नाही, म्हणजे 1 नंबरचा पर्याय सुरुवातीलाच बाजूला पडतो. त्यानंतर कृष्णा नदीवर धोम धरण आहे. ओके, हा जलविद्युत प्रकल्प देखील आहे. तर सीचं 2 नंबर आपल्याला कुठे येतंय? सीचं 2 नंबर इथे येतंय आपल्याला. ओके, आता लक्षात घ्या, सीचं 2 नंबर इथे देखील आहे, पण हा पर्याय आधीच कट झालेला आहे. मग या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय उत्तर अपेक्षित आहे. तर यामध्ये दूधगंगा जी आहे, तर दूधगंगेवर कोणता आहे? तर भाटगर, तर दूधगंगेवर या ठिकाणी काळमाळवाडी. ओके, आणि त्याच्यानंतर वेळवंडीवर भाटगर प्रकल्प येतोय. वेळवंडीवर काय येतोय? भाटगर प्रकल्प. म्हणजे कमीत कमी आपल्याला जोड्या लावताना आपल्याला 2 किंवा 3 जरी माहिती असलं किंवा 2 जरी माहिती असलं तरी आपल्याला पर्याय शोधायला मदत होते. ओके, म्हणजे इथे टाइम मॅनेजमेंट आपण कसं करायचं की सगळंच वाचत बसायचं नाही. पक्के 2 सापडले तर लगेच आपण पर्याय कट पडतात आणि डायरेक्ट उत्तर. ओके, त्याच्यानंतर पुढचा 23 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा कमी आहे? आता सुरुवातीला जर तुम्हाला सांगायचं झालं, हा औरंगाबाद नाही येणार, बीड येणार नाही. ओके, तर उस्मानाबाद आणि लातूर आता सुरुवातीला जर बघितलं एकत्र होते, तर क आणि ड पर्यायाचे चान्सेस जास्त आहेत. ओके, तर इथे क आणि ड पर्याय कुठे दिसतोय का? क आणि ड पर्याय इथे नाहीये, कट इथे नाही. अ तर नाहीच आहे, म्हणजे अ नाही म्हणजे हा पर्याय कट होतोय. ओके, त्याच्यानंतर इथे क पर्याय. ओके, ब पर्याय बीड,
बीड स्वतंत्रच आहे, तर तिथे जर बघितलं येणार नाही, तर क आणि ड पर्याय ह्या ठिकाणी येतोय आणि बुलढाणा देखील. 4 नंबरचं उत्तर यायला पाहिजे. कोणतं यायला पाहिजे? 4 नंबरचं उत्तर इथे अपेक्षित आहे. हा फॅक्ट्स वाला क्वेश्चन आहे. इथे काही कॉन्सेप्ट वगैरे नाही आहे. काही प्रमाणामध्ये ह्या परीक्षेमध्ये रट्टा मारण्याची पण आवश्यकता खूप जास्त आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचं हा पॉलिटीचा क्वेश्चन येतोय. 25 नंबरचा प्रश्न हा मॅपवर आधारित आहे, पण इथं मॅप कुठेच दिसत नाहीये. तर त्याच्यामध्ये घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत? आता घड्याळाचा काटा म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आता जर बघितलं इथे आपलं चंद्रपूर आहे, इथे कोण आहे? या ठिकाणी चंद्रपूर आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला इथून आता क्लॉकवाईज फिरायचं आहे. ओके. मग क्लॉकवाईज फिरत असताना चंद्रपूरला कोण यायला पाहिजे? नागपूर यायला पाहिजे पहिले. ओके. आता नागपूर आला, नागपूर नंतर इकडे कोण येत आहे? या ठिकाणी भंडारा येतोय. ओके, भंडारा येतोय. त्याच्यानंतर इकडे कोण येत आहे? गडचिरोली येत आहे. ओके, गडचिरोली येत आहे. त्याच्यानंतर इथे कोण येत आहे? या ठिकाणी इथे यवतमाळ येत आहे आणि इथे वर्धा येत आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय नंबर 4 याचं उत्तर आलं पाहिजे. ओके, मग त्याच्यासाठी आपण नकाशा वाचन चांगलं असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला कोणते जिल्हे लागून आहेत हे आपल्याला आलं पाहिजे. मग अगदी आपले 36 जिल्हे विचारले आणि 36 जिल्ह्यांना प्रत्येक जिल्ह्याला किती जिल्हे लागून आहेत असं जर एकदा जर आपण डोळ्याखालून व्यवस्थित पद्धतीने जर मॅप काढला किंवा आपण प्रॅक्टिस केली तर 100% आपल्याला उत्तर मिळतं. आणि नकाशावर आधारित विभागांचं देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके. त्यानंतर पुढे या ठिकाणी 26 नंबरचा जो प्रश्न आहे, जोड्या लावा. आता माळशेज, आंबोली, हनुमंते आणि खंबाटकी. आता हे काय आहेत? खिंड आहेत. म्हणजे उंच पर्वतावरील कमी उंचीचा दळणवळणासाठी जो मार्ग वापरला जातो त्याला आपण खिंड म्हणतो. याच्यामध्ये जर बघितलं माळशेज घाट, आता माळशेज घाट जर बघितला तर माळशेज घाट कुठे येतं माहितीये का? ठाण्याचं शहापूर जे आहे, शहापूर पासून म्हणजे आपण कल्याण वगैरे कडे जातो आणि नगरकडे जातो ना, तो मार्ग. ओके, तो माळशेज घाटवाला आहे. म्हणजे इथे आपल्याला माळशेज घाट जो आहे तो सरळ सरळ कोणाला जोडता येतो? ठाणे आणि अहमदनगरला जोडता येतो. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? मग अच 3 कुठे कुठे आहे? अच 3. आता बघा अ आणि 3 पर्याय नंबर डायरेक्ट मिळतोय बघा आपल्याला. ओके, डायरेक्ट उत्तर मिळतंय. मग आंबोली जो आहे, आंबोलीचं काय येतंय? आंबोलीचा हा दक्षिणेकडील बेळगाव, सावंतवाडी, बेळगाव आणि सावंतवाडी. हनुमंती जर बघितलं तर कुठे येतोय? कोल्हापूर, कुडाळ. आणि खंबाटकी कुठे येतोय? पुणे, सातारा. म्हणजे विचार करा, आपल्याला एवढा वेळ द्यायची गरजच नाहीये, डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळतंय. कळतंय ना मित्रांनो? ओके. त्याच्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन जो आहे तर खालीलपैकी, आणि विशेष म्हणजे हे खिंड जेव्हा करतोय आपण तर अक्षरशः शिरघाट पासून ते रामघाट पर्यंत सह्याद्री पर्वतावरील ज्या खिंड आहेत, मग त्याच्यामध्ये शिरघाट असेल, थळघाट असेल, कसारा घाट असेल, बोरघाट असेल, माळशेज घाट असेल, उत्तर तिवरा घाट असेल, दक्षिण तिवरा घाट असेल, त्याच्यानंतर जर बघितलं माळशेज घाट असेल, दिवा घाट असेल, आलं, मग वरंदा घाट असेल, कुंभारली घाट असेल, त्याच्यानंतर आंबोली घाट असेल, पोंडा घाट असेल, रामघाट असेल, आणि इतर मध्ये जर बघितलं गवतळा आउटरम घाट आहे, बिजासनी घाट आहे, बरोबर की नाही? मग असे खूप सारे घाट आहेत. ओके, ते आपल्याला त्याचा प्रॉपर आपण एक मॅप तयार केला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर इथे म्हटलेले खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर नाहीत किंवा बरोबर नाही. तर याच्यामध्ये प्रश्न वाचणं फार गरजेचं आहे, तो समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ए नंबरचं जे आहे तो सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे. यस, रत्नागिरी दापोली जवळ. ओके, सुवर्णदुर्ग काय? हा सागरी किल्ला आहे. कळसुबाई शिखराची उंची 1646 आहे. बरोबर. अलग कसा मी हसतो ते माहिती असलं पाहिजे. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, ओके, हरिश्चंद्र. ओके, तर हे आपल्याला माहित, म्हणजे प्रत्येक उंच शिखरांचं उंचीनुसार उतरते क्रम वगैरे असे क्वेश्चन विचारले जातात. दोघं बरोबर येत आहेत. वैतरणा नदी पूर्ववाहिनी नदी आहे? अजिबात नाही. तर या ठिकाणी काय? पश्चिमवाहिनी नदी आहे. आणि वैतरणा म्हणजे जर बघितली तर कोकणातली सगळ्यात लांबीची नदी आहे पश्चिमवाहिनी. ओके. आणि उल्हास असेल, वैतरणा असेल, उत्तर कोकणातील नदी आहेत या, हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय? चुकीचं विधान कोणतं आहे ते?
फक्त क विधान चुकीचं आहे, आलं लक्षात, फक्त क विधान चुकीचं आहे. त्यानंतर खालील विधाने पा. महाराष्ट्राचे हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. आता जर बघितलं या ठिकाणी हा 0 येतोय, हा 23 हाफ येतोय, ओके. त्याच्यानंतर हा पण 23 हाफ येतोय, ओके. आणि इथं जर बघितलं ह्या भागामध्ये आपला भारत जर बघितला तर भारत या ठिकाणी ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल मध्ये येतोय आणि ट्रॉपिकल मध्ये महाराष्ट्र येतोय, ओके. म्हणजे याचा अर्थ काय झालं, अविधान बरोबर आहे, ओके. 1901 मध्ये मालेगाव येथे 1.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. मालेगाव असं शहर आहे की तिथं हायर टेम्परेचर पण राहतं आणि हिवाळ्यामध्ये लोअर टेम्परेचर पण राहतं, म्हणजे इथे तापमान कक्षा खूप जास्त असते, ओके. आणि हा महाराष्ट्र पठारावरील प्रदेश आहे. मालेगाव पठार हा नाशिक जिल्ह्यातील प्रदेश आहे आणि याच्यामध्ये ही नोंद झालेली आहे. अजून 1906 मध्ये पण तिथे एक वेगळं रेकॉर्ड झालेलं आहे, ओके. देवळालीचं पण रेकॉर्ड झालेलं आहे. असो, तर आंबोलीपेक्षा जव्हार येथे पाऊस जास्त, अजिबात नाही. तर हे विधान चुकीचं आहे, कारण आंबोलीमध्ये जास्तीत जास्त पर्जन्य होतं, 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य होतं. तर आपल्याला काय विचारलेलं आहे की क बरोबर आहे का, अ बरोबर आहे का, तर अ आणि ब बरोबर आहे का, ओके. तर विधान काय, अ आणि ब बरोबर, क विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर जोड्या लावा. आता जोड्या लावामध्ये जर बघितलं तर जिल्हा आणि तालुका दिलेला आहे, ओके. आता याच्यामध्ये काय ट्रिक्स वापरली पाहिजे आपण, आता जर बघितलं तर आपल्याला सगळ्यात पहिले इथे जर बघितलं हा मोखाडा ओळखीचा लागतोय का, ओके. मोखाडा कुठे आहे, पालघर मध्ये आहे, ओके. मग आता आपल्याला काय मिळालं, क च 3 नंबरचं मिळतंय, क च काय मिळतंय 3 नंबर. आता याच्यामध्ये पर्याय काय होतंय, क च 3 इथे आहे का, ओके. 2 नंबर आहे का, ओके. 3 नंबरला नाही, 3 नंबरचा कट होतोय. आता फक्त आपल्याला खेळायचं 3 पर्यायांमध्ये आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जो आहे, सिंधुदुर्गचं मालवण आलं, म्हणजे याचा अर्थ ड च 2 कुठे आहे, ड च 2 कुठे आहे, तर ड च 2 इथे पण आहे आणि इथे पण आहे, पण 3 नंबरचा पर्याय कट झालेला आहे, ओके. इथे हा पण येतोय आणि त्यानंतर आपल्याला क च 3 हा पण येतोय, पण इथे येत नाही, म्हणजे याचा अर्थ 2 नंबरचं उत्तर आपलं निघतंय, ओके. मग याच्यामध्ये काय झालं की पालघरचा कोण आहे, मोखाडा. सिंधुदुर्गचं कोण आहे, मालवण. त्याच्यानंतर रायगडचं कोण यायला पाहिजे, मग रायगड कितीला आहे, ब. मग रायगडचं कोण यायला पाहिजे, 4, पोलादपूर, ओके. हा येतोय आणि उरला कोण, रत्नागिरी, ओके. अशा पद्धतीने आपल्याला जरी काही तालुके माहित नसले तरी आपल्याला 1-2 माहिती असल्यावर देखील आपण काय काढू शकतोय, उत्तर काढू शकतोय. आणि विशेषतः जोड्या लावा हे 100% आपल्या बरोबर आलं पाहिजे, ओके. आपल्याला असं वाटतं की खूप वेळ जातो, वेळ जात नाही, तिथे वेळ कमी करता येतो सराव केल्याने, ओके. त्यानंतर जोड्या लावा जिल्हा आणि अभयारण्य. आता औरंगाबाद मध्ये जर बघितलं तर इथं हिमायत बाग आहे. हे कुठे आहे माहितीये का, दिल्ली गेट आहे ना, दिल्ली गेट जवळ, म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये हा हिमायत बाग एरिया खूप मोठा, माझ्या मते 400-450 एकर वरचा प्रदेश आहे हा, आणि हा हिमायत बाग औरंगाबाद मध्ये येतोय. त्याच्यानंतर कोल्हापूर आणि त्याच्या अमरावती. आता अमरावतीमध्ये कोण येतंय, गुगामल, ओके. आता त्याच्यानंतर कोण येतंय, भंडारा. भंडाऱ्यामध्ये कोण, तर आता बघा अ च काय आहे, अ च आपल्याला 4 मिळतंय, अ च 4 कुठं, हे पहा डायरेक्ट उत्तर मिळालं ना, ओके. ब च काय येईल, मग ब च 3, ओके. ब कोण आहे, नाही, हा ब च 3 येत नाही, ओके. गुगामल कुठलं आहे, अमरावती. औरंगाबादचं 4, औरंगाबादचं 4 यायला पाहिजे, ओके. अमरावतीचं काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे, म्हणजे 4, 3, ओके. इथं 4, 3 आहे का, यस, 1 नंबरचं नाही, क च 3 यायला पाहिजे ना, ओके. पर्याय चुकलेला दिसतोय. कोल्हापूर, कोल्हापूर. आता इथे अजून एक काय माहितीये का, इथे काय गोंधळ केलेला आहे, गुगामाळ, ओके, कन्फ्युजन, ओके. इथं गुगामल नाहीये, इथे गुगामाळ आहे, ओके. मग आता आपल्याला काय करावं लागेल, इथे आपल्याला एक बदल करावा लागेल. औरंगाबादचं काय येतंय, 4, इथे डायरेक्ट हे उत्तर मिळतंय. ब कोल्हापूर आहे, कोल्हापूरचं काय येतंय, गुगामाळ, ओके. अमरावतीचं ढाकणा कोलकाच,
आणि भंडाऱ्याचं काय तर दर कसा, तसं गोंदियामध्ये आहे. पण बघा किती गुगली, हा प्रश्न बघा कसा विचारलेला आहे. आपण गुगामल वाचतो, ऍक्च्युअली तो गुगामाळ आहे, बरोबर. मग या ठिकाणी याचं उत्तर 1 नंबर आहे. तसं पाहिलं तर काही डोकं लावायचं नव्हतं, औरंगाबादचं हिमायत बाग निघालं होतं, उत्तर मिळालं होतं. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो याच्यावरून एक सांगायचं आहे मला, की आपण प्रश्न वाचला पाहिजे, त्याचे पर्याय व्यवस्थित बघून घेतले पाहिजे. गोंधळ केला की आपलं उत्तर चुकतं. ओके, अशा पद्धतीने आज आपण भूगोल या विषयाचे काही महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले. येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतील. तर मी इथंच थांबतो. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.